प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतोय सायलीला अर्जुन हॉस्पिटलमध्ये घेऊन आलाय आणि आता पुढचे सगळेच रिव्ह्यूज खूप छान होणार आहेत। ती हॉस्पिटलमधली नर्स म्हणते की आधी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। अर्जुन तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो मी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करेल, आधी तुम्ही ह्यांना चेक करा प्लीज, यांना कोणीतरी स्टॉक केलंय। मग सायलीला तिथे ऍडमिट करण्यात येतंय। मग त्या सिस्टरनी डॉक्टरांना फोन करून बोलवून घेतलंय। सायलीला खूपच ब्लड लॉस वगैरे झालाय, म्हणजे एकदम ड्रॅमॅटिक दाखवलंय त्यांनी सगळं पुढचं। अर्जुन चांगलाच टेन्शन मध्ये दाखवलाय प्रेक्षकांनो आणि अतिशय सुरेख अभिनय केलाय त्यांनी, प्रश्नच नाहीये। पण आज यांची सगळ्यांची धावपळच त्यांनी दाखवलेली आहे। अर्जुनला आज कमीत कमी 3-4 वेळेला आठवलं असेल की सायलीवर कशा प्रकारे खून झालाय म्हणून। आता इकडे हा मैपत सारख्या एरझाऱ्या मारत असतो। अर्जुनच्या हाताला खूप लागलेलं असतं प्रेक्षकांनो, तो सारखा त्याचा हात बघत असतो। नागराज मैपतला म्हणत असतो, ए मैपत, अरे नुसत्या फेऱ्या मारून फोन करून काही होणार आहे का? तुझ्या टेन्शन घेतल्याने काय होणार आहे? अरे तू आधी कॉल कर ना तुझ्या माणसाला, काय झालं ते विचारतं घरी। आणि पुन्हा जर का तुझ्या माणसाने माती खाल्ली असेल ना तर बघ। आता लगेच हा चिडतो अण्णा आणि म्हणतो आवाज खाली करायचा नागराज शेठ, थांब जरा कॉल करतो। अण्णा त्याच्या माणसावर ओरडतो, काय रे तुला फोन उचलायला टाइम आहे, करायला टाइम नाही का? तेव्हा तो गुंड तिकडनं म्हणतो मी तुम्हाला फोनच करणार होतो, खबर चांगली आहे आपलं काम झालंय, आपलं ठरलं होतं ना, अगदी त्याच प्रकारे सगळं झालंय। ती पोरगी जिवंत राहायचा चान्सच नाही, तिचा पोरगा हॉस्पिटलमध्ये नेतोय तिला, पण तिचा वाचायचा चान्सच नाहीये। तेव्हा अण्णा इतका खुश होतो आणि म्हणतो भले शाबास, तुझी रोकड तुला मिळणार आणि घरी रात्री 1 बाटली एक्स्ट्रा घेऊन जा माझ्याकडून, ती पण फॉरेनची। भले शाबास, भले शाबास 3-4 वेळेला म्हणतो तो आणि मग म्हणतो ज्या दोघांना सुपारी दिली त्याचं काय? तेव्हा तो गुंड म्हणतो ते हवेत गायब झाले, ते सापडणारच नाही आता कोणाला। पुन्हा अण्णा त्याला म्हणतो भले शाबास। आता अण्णा नाचायला लागतो तिथेच, ढंढरे ढंढंग ढंढरे ढंढंग असं काहीतरी करतोय तो। नागराज म्हणतो काय झालं ते सांग ना, त्या सायलीचा मुर्दा पडला की नाही? तेव्हा अण्णा म्हणतो सायलीचा मुर्दा पडला, ढढरे ढढंग ढढरे ढढंग नाचायला लागलाय तो। नागराज म्हणतो ए सायलीचा नाही, खऱ्या तन्वीचा मुर्दा पडला म्हण, आणि मग हे तिघही नाचायला लागतात। काय क्रूर प्रवृत्ती असते नाही प्रेक्षकांनो समाजामध्ये, अवघड आहे बाबा। असो, पण आता ह्यांचा नाच गाणं सुरू आहे, पण इकडे चैतन्य बिचारा खूप पॅनिक झालेला असतो। अर्जुनचा कॉल तो उचलतच नसतो, सारखा तो त्याला फोन करत असतो। कल्पनाताई पण चिडतात आता, त्या म्हणतात अरे का उचलत नाहीये हा फोन अर्जुन? चैतन्य म्हणतो माहित नाही ग मावशी, केव्हाचा ट्राय करतोय मी त्याला कॉल। तेव्हा कल्पनाताई म्हणतात अरे कदाचित गर्दीमुळे त्याला ऐकू नसेल येत, तू त्याला सारखं ट्राय करत राहा, सायली पण नाहीये, अर्जुन सोबतच असेल ती कदाचित। चैतन्य म्हणतो अगं हो ना मावशी, ती मागे राहिली ना म्हणून तो तिला शोधायला गेला होता। कल्पनाताई म्हणतात तू फोन करत राहा बाबा आधी। चैतन्य सारखा ट्राय करतोय फोन, अजून काही अर्जुन फोन उचलत नाहीये। पण इकडे बिचारा अर्जुन मात्र खूप टेन्शन मध्ये प्रेक्षकांनो। एक पिऊन दादा येतात हॉस्पिटल मधले आणि अर्जुनला पाणी देतात आणि म्हणतात सर पाणी पिऊन घ्या आणि टेन्शन नका घेऊ, तुम्ही फॉर्म भराल का तुमचा आधी? अर्जुन त्याला ठीक आहे असं म्हणतो, पण अर्जुन बिचारा खूप सुन्न झालेला आहे। आता तो त्या रिसेप्शनिस्ट कडे जातो फॉर्म द्या म्हणून, तर त्याच्या हाताला खूप लागलेलं असतं। ती रिसेप्शनिस्ट म्हणते बापरे सर, तुमच्या हातातनं किती रक्त येतंय? तेवढ्यात तिथे अश्विन येतो त्याच्या कामासाठी आणि अर्जुनला बघून त्याला आश्चर्यच वाटतं। तो विचारतो दादा तू इथे काय करतोयस? आणि अरे तुझ्या हाताला किती रक्त येतंय? तेव्हा अर्जुन म्हणतो थँक गॉड अर्जुन तू इथेस, अरे सायली आतमध्ये आहे। अश्विन म्हणतो काय, वहिनीला काय झालंय? आणि मग अर्जुनने पुन्हा एकदा अश्विनला जे काही झालंय ना ते सगळं सांगितलंय। अश्विन म्हणतो बाप रे दादा, हे तर भयंकर आहे, तू टेन्शन नको घेऊस, इथले सगळे डॉक्टर ना माझ्या ओळखीचे आहेत, तू काळजी नको करू, तू ना आधी तुझ्या हाताला ड्रेसिंग करून घे जा बरं। अर्जुन म्हणतो अरे माझं सोड, तू आधी सायलीकडे जा। अश्विन म्हणतो दादा मी आहे ना, तू काळजी करू नकोस। त्याने एका सिस्टरला अर्जुनला ड्रेसिंग करायला म्हणून बोलवलंय आणि त्याला घेऊन गेलीये ती सिस्टर। अश्विन आता सगळी तयारी करतोय पुढची। आता इकडे यांचं सेलिब्रेशन चालू आहे। अण्णा म्हणतो मी असं ऐकलंय माणूस मेला ना की त्याचं सोनं होतं, म्हणजे सायलीचं सोनं झालंय। आता सगळे हसायला लागतात, तेवढ्यात साक्षी तिथे येते आणि या तिघांनाही विचारते काय सेलिब्रेशन चालू आहे तुमचं, कशाबद्दल सुरू आहे हे सगळं? सकाळी टेन्शन घेऊ नका म्हणत होतात, काय आता काय सायलीच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन सापडलंय का तुम्हाला? तेव्हा अण्णा म्हणतो अगं तिची काळजी करू नको ग, त्या सायलीला ती चिरकुट म्हातारीच बाहेर काढेल। साक्षी विचारते मग कशासाठी सेलिब्रेट करताय तुम्ही सध्या? अण्णा म्हणतो हे सेलिब्रेशन ना, अगं ते कर्जतच्या एका माणसाला 15 लाखाचं कर्ज दिलं होतं मी, त्याने व्याजासकट मला कर्ज परत केले। 15 लाखाचं कर्ज होतं बघ, जरा जास्तीचे पैसे आले म्हणून मग मजा करून घेतोय, मित्रांवर पण उडवायला पाहिजे ना पैसे। तेव्हा नागराज म्हणतो लाखाचा आनंद आहे बाबा, चेअर्स चेअर्स।
राकेश साक्षीला म्हणतो तुझ्याशिवाय माझं आमचं सेलिब्रेशन अपूर्ण आहे ना. इकडे अस्मिता बडबड करायला लागते, ए मम्मा याला काय अर्थ आहे ग, यांचा घरी रोमॅन्स सुरूच असतो ना, इथे काही गरज होती का हे सगळं असं वागायची, काही वेळ काळ काही आहे की नाही. आता कल्पना तर हिच्यावर चिडतात आणि अगं तू वेडी आहेस का ग, काही पण काय बोलतेस, सायली मागे राहिली म्हणूनच तो तिला बघायला गेलाय ना, पण इतक्यात यायला हवे होते ते, अरे फोन घ्यावा ना दोघांनी, कळतच नाहीये मला. चैतन्य म्हणतो मावशी चिडचिड करू नको, इथेच असतील ते कुठेतरी. आता रविराज म्हणतात ते दोघे नाहीये तर विसर्जन कसं करणार. लगेच प्रिया म्हणते अर्जुन कधीपासून बेजबाबदार वागायला लागलाय, कल्पना मामीचा आणि सगळ्यांचा जीव टांगणीला लागलाय, हे काय वागणं झालं का. आता कल्पनाताई म्हणतात हे बघ बाबा तू फोन ट्राय करत राहा आधी अर्जुनला, थांब आला ना की चांगलाच कान पेते त्याचा, फोन कर रे बाबा चैतन्य त्याला आधी. आता चैतन्य बिचारा सारखा ट्राय करतोय. इकडे अर्जुनला सारखी सायली आठवते प्रेक्षकांनो, आणि सायलीवर हल्ला झाला या गोष्टीची त्याला खूप चीड येते आणि तो ती झालेली घटना पुन्हा रिवाइंड करतोय त्याच्या मेमरीमध्ये. पण प्रेक्षकांनो एक सांगू का, आता इथे प्रतिमा काकू येणारे वगैरे हे प्रोमो दिसतात, पण खूप जणांना खूप फेक प्रोमो देतात व्ह्यूजसाठी. तुम्ही म्हणजे जे सिरियलला दाखवलंय ना तेच बिलीव्ह करत जा, असं काही नाहीये. पण पुढे आपण बघतोय चैतन्याने कॉल केलाय आणि विचारतोय काय रे अर्जुन कुठेस तू. अर्जुनचा आवाज त्याला खूप बारीक येतो, तो म्हणतो काय झालं तुझ्या आवाजाला. तेव्हा अर्जुन त्याला सांगतो की सायलीवर हल्ला झालाय आणि चैतन्य काय असं म्हणतो तेव्हा लगेच कल्पनाताई हातातनं फोन घेतात त्याच्या. मग अर्जुन जेव्हा सांगतो की ब्लड लॉस झालाय, त्यांना खूप त्रास होतोय, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि हे सगळं कल्पनाताईंनी ऐकलंय आणि ऐकल्या त्या तिथेच बेशुद्ध झाल्यात. सायलीवर अटॅक झालाय, सिटी हॉस्पिटलमध्ये आहे, हे वाक्य फक्त चैतन्यने ऐकलंय आणि बाकी सगळं कल्पनाताईंनी ऐकलंय आणि त्या तिथल्या तिथे चक्कर येऊन पडल्यात. आता लगेच अस्मिता म्हणते मम्मा काय झालं तुला, काय होतंय. रविराज म्हणतात अरे बाबा चैतन्य काय झालं, काय बोलला अर्जुन. तेव्हा चैतन्य सांगतो सर त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यालाही खूप मोठा धक्का बसलाय. आता रविराज म्हणतात अरे असं काय बोलला तो, इतका मोठा धक्का बसलाय कल्पनाताईंना. चैतन्य म्हणतो मी सांगतो तुम्हाला सगळं, आधी ना मावशींना उठवा. आता चैतन्य कल्पनाताईंना उठवायचा प्रयत्न करत असतो आणि अस्मिता सुद्धा काय झालं मम्मा अगं उठ ना. कल्पनाताई सारख्या सायली म्हणत असतात. मग प्रिया त्यांच्या तोंडावर थोडं पाणी मारते आणि म्हणते बरं आहे का मावशी तुला. आता त्या जाग्या होतात आणि रडायला लागतात, मला सायलीकडे जायचंय. चैतन्य अरे अर्जुन सायलीला कुठे घेऊन गेलाय. तेव्हा चैतन्य म्हणतो सिटी हॉस्पिटलमध्ये. रविराज खूप पॅनिक होतात आणि म्हणतात अरे काय झालं सायलीला. तेव्हा चैतन्य सांगतोय की सायलीवर कोणीतरी हल्ला केलाय म्हणे. कल्पनाताई म्हणतात अर्जुन सांगत होता की तिला खूप ब्लड लॉस झालाय. रविराज म्हणतात सायलीवर कोणी का हल्ला करेल. तर ह्या रडायला लागतात कल्पनाताई आणि म्हणतात बाप्पा माझ्या सायलीला वाचवा. रविराजांच्या एकदम डोळ्यात पाणी आलंय प्रेक्षकांनो. ते म्हणतात की हे बघा वहिनी तुम्ही जा लवकर हॉस्पिटलमध्ये, इथलं विसर्जनाचं मी पटकन उरकून दवाखान्यात पोहोचतो, तुम्ही आधी लवकर जा. लगेच प्रिया म्हणते बाबा तुम्ही जाणार. तेव्हा रविराज म्हणतात अगं म्हणजे काय जायला नको का मी. ते जोरात खेकसतात तिच्या अंगावर. तेव्हा लगेच ती म्हणते हो जायला तर हवं बाबा तुम्ही. आता चैतन्य कल्पनाताईंना घेऊन गेलाय हॉस्पिटलमध्ये. आता ही प्रिया मनात विचार करते हा काय प्रकार आहे, हे सगळं महिपतने तर घडवून नसेल आणलं ना. नागराज महिपत सगळ्यांनीच केलं असणार आहे हे. पण अस्मिता चांगली खुश झाली आहे प्रेक्षकांनो. एवढं कसं काय, म्हणजे ही यांच्याच घरातली मुलगी आहे ना. ती लगेच म्हणते की काका आपण विसर्जन करूयात. पण प्रेक्षकांनो म्हणतात ना रक्ताचं नातं आपसुकच ओढ घेतं, तसं रविराज काकांचं झालंय. ते खूप भांबावून गेलेत, त्यांना सुधरतच नाहीये काय करावं. आता इकडे नागराज म्हणतो अण्णा म्हणतो माझ्या डोक्यावरचं टेन्शन गेलं ना हलक्या पिसासारखं वाटतंय. तेव्हा साक्षी म्हणते हे सगळं जे काही तुमचं चाललंय ना ते सगळं तुमचं टेन्शन वगैरे त्या ग्लासामुळे तुमचं कमी झालंय, म्हणजे दारूमुळे असं म्हणायचंय तिला. साक्षी म्हणते पुढे साध्या 15 लाखाचा प्रश्न आहे हो अण्णा, पण तुम्ही एवढं टेन्शन कधीपासून घ्यायला लागले त्याचं, आणि तेही त्यासाठी सेलिब्रेशन करताय. तेव्हा अण्णा सांगतो की तुला नाही कळायचं ग पोरी, नाही कळायचं तुला. इंग्लिश बोलायचा प्रयत्न करतात ते. वेन आय डू आय बिझनेस, दगडी इमारत, एव्हरीथिंग असं काहीतरी एक्सेट्रा. शेवटी नागराज म्हणतो अरे बाबा तू मराठीतून बोल ना. अण्णा म्हणतोय मला सगळं जमलं पण मला ही परदेशी भाषाच नाही जमली. एखाद्याचा खून करून कोणी एवढं सायलेंट कसं काय असू शकतं प्रेक्षकांनो. खरंच छान दाखवलंय या मालिकेमध्ये. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणायला हरकत नाहीये. पण महिपतच्या माणसाचा त्याला पुन्हा फोन आलाय. तो म्हणतोय की मी बाहेर आहे हॉस्पिटलच्या. अर्जुन सुभेदारानं इथेच आणलंय त्याच्या बायकोला या हॉस्पिटलमध्ये. आता अण्णा म्हणतो बरं गेली नाही का रे ती अजून. तेव्हा तो साक्षी आहे त्यामुळे जरा दबकत बोलतोय तिथे. तो माणूस म्हणतो नाही जाईल ती केव्हाही, एवढी जखमी आहे ती की ती वाचूच शकत नाही.
मी इथेच थांबतो, चांगली खबर आली की लगेच तुम्हाला कॉल करतो. लगेच अण्णा म्हणतो, नाही काही हरकत नाही बाबा, तू सांगितलं ना, चांगलं केलं, बरं बरं, हा ठीक आहे ठीक आहे. आता लगेच साक्षी प्रश्न विचारते, अण्णा कोण गेली नाही हो? अण्णा पुन्हा साक्षीला गुंडाळायचा प्रयत्न करतोय. अगं काही नाही, ते तारीख ग, ती उलटून गेली नाही ते सांगत होता तो माणूस. मला जरा पैसे भरायचे होते ना, म्हणजे आपलं ते तारीख गेली उलटून, असं नव्हती गेली असं सांगतोय तो. राकेश फुल पिलेला असतो. तो म्हणतो, मला असं वाटलं की आपल्या कामाचं सांगायला तुम्हाला फोन आला होता. साक्षी म्हणते, कसलं काम? आता अण्णा म्हणतो, अगं काही नाही ग, त्याचा तिसरा पेक चालू आहे ना, पटापट पटापट चाललंय त्याचं, ते तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको ग. अगं मागासपासून ओरडतोय, मग मला वकिलीचं काम द्या म्हणून मागे लागलाय. पण साक्षीला मात्र फुल डाऊट आहे. आता प्रेक्षकांनो, हिला नक्की प्रिया फोन करून सांगेल असा माझा अंदाज आहे. आता कल्पनाताई पोहोचल्या आहेत हॉस्पिटलमध्ये आणि इकडे तिकडे अर्जुनचा शोध घेत आहे आणि फायनली त्याला अर्जुन एका कोपऱ्यात दिसलाय उभा आणि दोघंही जण तिकडे गेले. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन काय झालं, हे सगळं कसं काय घडलं? आणि अर्जुननी त्या दोघांना सुद्धा झालेली सगळी हकीकत सांगितली आणि पुन्हा तो प्रसंग दाखवलाय प्रेक्षकांनो. कमीत कमी 5-6 वेळेला तो प्रसंग दाखवलाय, म्हणजे सायलीवरती हल्ला झाल्याचा. आता कल्पनाताई म्हणतात की हे सगळं कोणी केलं? अरे कोणीतरी केलं असेल ना, तुला कळलं नाही का अजून? चैतन्य म्हणतो, अरे असं कसं कळलं नाही तुला? तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच नाही कळलंय, आणि त्याने सगळं सांगितलंय. कल्पनाताई खूप रडायला लागतात. चैतन्य त्यांना सांभाळतो, म्हणजे सावरतोय आणि म्हणतोय, तू रडू नकोस ग मावशी, आपली सायली फायटर आहे बघ, ती नक्की बरी होईल या सगळ्यातनं. ए मावशी, असं अवसान नको गाळू ग, मी तर अजिबात रडणार नाहीये. खरंच प्रेक्षकांनो, कल्पनाताईंची किती आईसारखी माया आहे नाही सायलीवर. कल्पनाताई म्हणतात, माझ्या सायलीच्याच बाबतीत असं का झालं रे? तिच्या नशिबात काय वाढून ठेवलंय? ती किती चांगलं वागते सगळ्यांशी आणि तिचा शत्रू कोण असेल? अर्जुन म्हणतो, मम्मा मी ते शोधून काढेलच, पण आपली प्रायोरिटी सायली आहे ना आता. तेवढ्या तिथून अश्विन आलाय. तेव्हा अर्जुन तिला विचारतोय, काय रे सायली शुद्धीवर आली आहे ना, जास्ती ब्लड लॉस तर नाही झाला ना, चेक केलंस का तिला? अश्विन म्हणतो, हे बघ दादा, मला नाही चेक करता येणार, तिथे मोठे डॉक्टर आहे, ती ऑपरेशन बेडवर आहे, मला तिथे अलाउड नाही रे जाणं. हे बघ, तू काळजी नको करूस, माझं बोलणं झालंय, तिची ट्रीटमेंट होईल व्यवस्थित, तू नको काळजी करूस. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, ए सायली बरी होईल ना रे अश्विन? अरे बोल ना रे अश्विन, माझी सायली रे. आणि त्या गळ्यात पडल्या अश्विनच्या. अश्विन त्यांना सावरायचा प्रयत्न करतोय, मम्मा नको टेन्शन घेऊ. पण बिचारा अर्जुन प्रेक्षकांनो, त्याला खूपच टेन्शन आलंय. अर्जुन काही सोडणार नाही आता सायलीच्या मारेकऱ्यांना, मला नाही वाटत. आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय अर्जुनला सांगतायत डॉक्टर की सायलीचा ब्लड लॉस खूप झालाय, त्यांचा ब्लड ग्रुप खूपच रेअर आहे, ओ पॉझिटिव्ह का ओ निगेटिव्ह समथिंग लाईक दॅट. आणि सायली खरंच खूप क्रिटिकल दाखवली आहे. कल्पनाताई रडायला लागतात खूप. आता रविराजला म्हणत असतात, माझ्या सायलीने कोणाचं काय बिघडवलंय, देव का तिची परीक्षा घेतोय? रविराज म्हणतात की सायली या परीक्षेत नक्की पास होणार बघा. आणि अर्जुन रविराजकडे बघतच राहतो. आता रविराजांच्या पोटातली माया म्हणजे सायलीसाठी त्यांना किती सॉफ्ट कॉर्नर आहे हे या सगळ्यावरनं दिसून येतं प्रेक्षकांनो. पण आता आपण बघूयात की प्रतिमा आत्या कशा तिथे येतात, कशा सायलीला ब्लड देतात. हे सगळं खूप ड्रॅमॅटिक वाटतंय ना, असो पण बघायला एंटरटेनिंग आहे हे मात्र नक्की. कसा वाटला प्रेक्षकांनो रिव्ह्यू, मला नक्की कळवा. रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. धन्यवाद.